धुळ्यात सततच्या पावसामुळे पांझरा नदीला महापूर, 5 पैकी 4 पूल पाण्याखाली, आवर्तनामुळे पांझरा नदी झाली प्रवाही। महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जुनी मनपा समोर फोडली प्रतिकात्मक दहीहंडी। लैंगिक अत्याचाराच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा यासह इतर मागण्यांचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे डीएसपी धिवरेंना निवेदन। आणि अफलातून आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार श्रीकृष्ण बेडसे यांनी रस्त्यावरील चेंबरच्या वाहत्या पाण्यात आंघोळ करून नोंदविला निषेध। धुळे शहरासह जिल्हाभरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी नदी नाले ओसंडून वाहत असून शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची तळी साचल्यानं जनजीवन प्रभावित झालं आहे। अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत सातत्यानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असून पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे। आता हा विसर्ग वाढविण्यात आल्यानं नदीची पूर पातळी वाढली असून फरशी पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे प्रशासनाने सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी फरशी पुलासह गणपती पूल आणि सावरकर पुतळ्यासमोरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद केले। दरम्यान अक्कलपाडा प्रकल्पाचे 13 दरवाजे अर्धा मीटरने उघडून पांझरा नदी पात्रात सोमवारी सकाळी आणखी 14,300 क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं महापुराची पाणी पातळी वाढली। त्यामुळे पूरबाधितांच्या स्थलांतरासाठी मनपाने आपल्या संपूर्ण यंत्रणेला कामाला लावलं। दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सोमवारी पांझरा नदीच्या पुराची पाहणी केली, तसेच योग्य त्या सूचना केल्या। भारतीय हवामान खात्याने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रेड अलर्ट तर शनिवारी येलो अलर्ट जाहीर केला होता। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिनांक 23 ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरू आहे। विशेषतः साक्री तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा, जामखेडी, मालनगाव प्रकल्पातून पाण्याचा एवा सतत वाढतच आहे। तसेच अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्यानं पांझरा नदीपात्रासह इतर नदी नाल्यांना देखील पूर आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पांझरा नदीपात्रास भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली होती। तसेच महापालिका व पोलीस प्रशासनाला नदीकाठच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच नदी नाल्याच्या ठिकाणी आवश्यक बॅरिगेड्स लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सोमवारी मनपा व पोलीस यंत्रणा कामाला लागल्याचं दिसून आलं। धुळे शहरातील फरशी पूल सोमवारी सकाळी पाण्याखाली गेल्यानं या पुलासह गणपती पूल आणि सावरकर पुतळ्यासमोरील लहान पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। यावेळी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली। तसेच नदीकाठच्या लोकांना पुराचा धोका असल्यानं महापालिकेने मराठा मंगल कार्यालय, एकविरा देवी मंदिर भक्तनिवास, कुमारनगरातील शिवाजी हायस्कूल, मनपा शाळा क्रमांक 16 व कन्हैया प्राथमिक विद्यामंदिर, एकविरा मंदिर परिसर निवारा केंद्र या ठिकाणी एकूण 1480 नागरिकांच्या स्थलांतराची सोय केली आहे। दरम्यान नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। शहरासह जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे अक्कलपाडा धरण भरत असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने पांझरा नदीला महापूर आला आहे। या पांझरा नदीवरील शहरातील 5 पैकी 4 पूल पाण्याखाली गेल्याचं दिसून आलंय। केवळ मोठ्या पुलावरच देवपूर भागातील नागरिकांची मदार असल्यानं मोठ्या पुलावर वाहतुकीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। मोठ्या पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत। नागरिकांनी मोठ्या पुलासह इतर पर्यायी मार्गांचा देखील वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। दरम्यान पांझरा नदीला पूर आल्यानं नागरिकांनी पांझरा नदीकिनारी पूर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देऊन देखील काही आतातायी नागरिकांनी नदीकिनारीच पुलाच्या कठड्यांवर बसून फोटो आणि रील्स काढण्यासाठी धडपड केल्याचं दिसून आलं। मात्र अशा ठिकाणी फोटो आणि रील्स काढण्याच्या नादात त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। ही खबरदारी फोटो आणि रील्स काढणाऱ्यांनी बाळगणं गरजेचं आहे। पांझरा नदीवरील मोगलाई, गणपती पूल, फरशी पूल, छोटा पूल हे 4ही पूल पाण्याखाली गेल्यानं प्रशासनाने सकाळपासूनच या पुलांवरील वाहतूक बंद केली। पांझरा नदीच्या पात्रात सातत्यानं वाढ होत आहे। मात्र नदीकिनारील नागरिकांनी सतर्कता बाळगून काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। सध्या अक्कलपाडा धरणातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू झालेला आहे। तरी माझं सर्व जे नागरिक नदीकाठी राहतात त्यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्ही जी 6 केंद्र ओपन केलेली आहेत, निवारा केंद्र, त्या ठिकाणी शिफ्ट व्हावं। बाकीच्यांनी नाहक नदीच्या कडेला गर्दी करू नये, अतिउत्साहीपणा दाखवू नये, कारण जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्याला।
आणि कोणाचंही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहे. परंतु काही लोक तरी नदीच्या कडेला थांबणे, सेल्फी काढणे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तरी मला सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया करून नदीकडे जाऊ नये. लांबून काय असेल ते नदी तुम्हाला जे बघायचं आहे ते लांबून बघावं. नदी पात्रात उतरण्याचा किंवा पोहण्याचा किंवा उड्या मारण्याचा प्रयत्न करू नये. कोणीही नदी पात्रात उतरू नये ही नम्र विनंती. सध्या तरी आता 40,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे. त्यामुळं पाण्याची पातळी जी दुपारी होती ती आता बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. एकविरा परिसरात पण बऱ्यापैकी पाणी घुसलेलं आहे. तिथं आमची जी यंत्रणा आहे ती लोकांना काढून इव्हॅक्युएट करून तिकडे निवारा केंद्र जे आपलं भक्तनिवास आहे तिथे आपण व्यवस्था केलेली आहे. तिथं शिफ्ट करण्याचे प्रयत्न आमचे चालू आहेत. लोकांचा काही प्रमाणात प्रतिसाद पण मिळतो आहे. त्यानंतरनं शाळा नंबर 16मध्येही आपले काही जे विस्थापित आहेत त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसे इतर ठिकाणीही आपण जिथं पाणी घुसतं त्या विसिनिटीमध्ये आपण जवळच राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त सहकार्य करा व सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हा. जोपर्यंत पाणी कमी होत नाही आणि आम्हाला वाटत नाही की आता धोका टळलेला आहे तोपर्यंत तो पूल पूर्णपणे बंद राहील. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात जुनी महानगरपालिका येथे युती सरकार विरोधात महायुतीचे काळे कारनामे यावरून प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी निषेध व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपा पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचं घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेलं हे महायुतीचं सरकार आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले जात आहेत. महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. राज्यातील बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यात दिवसेंदिवस गोळीबार, अत्याचार, असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकार स्वतःचा उदो करण्यात मग्न आहे. तरुणांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. आरक्षणाच्या नावाखाली समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा व युती सरकार करीत आहे. धर्माच्या नावाखाली विष पसरविण्याचं काम युती सरकार करीत आहे. राज्याचे अनेक प्रलंबित प्रश्न असतानासुद्धा महायुतीचे खासदार आमदार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मशगूल आहेत. दिल्लीच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम हे युती सरकार करीत आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे काळे कारनामे जनतेसमोर यावे म्हणून सोमवारी अनोख्या पद्धतीनं काळे फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. युती सरकारचे काळे कारनामे असं छापलेले काळे फुगे लावून सरकारविरोधी घोषणा देऊन त्यांच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फोडली आणि सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, शशी बदाने, नंदू एलमामे, राजू डोमाळे, यशवंत पाटील, राजेंद्र सोलंकी, किरण बागुल, डी.टी. पाटील, विश्वजित देसले, राजू चौधरी, तरुणा पाटील, भिकानेरकर, निखिल मोमाया, जयश्री घेटे, राजेंद्र चौधरी, मनोहर निकम, प्रशांत बोरसे, डॉमिनिक मलबारी, रामेश्वर साबळे, कुणाल वाघ, राजेंद्र सोनवणे, जीवन चव्हाण, युसुफ शेख, सलमान खान, आकाशबाई साने, उजेर शेख, सोनू घारू, तस्वर बेग, संजय महाले, सजन बागुल, इक्राम शेख असे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काळे कारनामे या प्रतिकात्मक दहीहंडीचं या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे. आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर, मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. या राज्यातले तरुण दररोजच्या दररोज बेरोजगार होत चालले आहे. या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याचं कारस्थान रचले जात आहे. या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय. या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत. भाजप सरकार असेल, या ठिकाणचं युती सरकार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करत आहे. हे सर्व काळे कारनामे जे आहे भाजपचे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्यात एका आठवड्यात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात याव्यात या मागणीसह इतर मागण्यांचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की बदलापूर जिल्हा ठाणे येथे गेल्या 9 ऑगस्ट रोजी 4 वर्षीय 2 शालेय बालिकांवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. 20 ऑगस्ट रोजी शिक्षकाकडून 6 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला. 20 ऑगस्ट रोजी ठाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार, चांदिवलीमध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. 21 ऑगस्ट रोजी नाशिक येथे 4.5 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून लैंगिक छेडछाड करण्यात आली. 21 ऑगस्ट रोजी अपंग मुलीवर अत्याचार, खार येथे 2 अल्पवयीन मुलींवर शेजाऱ्यांकडून विनयभंग करण्यात आला. 21 ऑगस्ट रोजी अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या साह्याने 2 मित्रांनी अत्याचार केला. 22 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. सोनशी, वर्धडी जिल्हा बुलढाणा येथे शिक्षकाकडून 6 मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मुंबईमधील उरण येथील एका लेकीचा देखील अत्याचार करून खून करण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी 8 वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्यानेच अत्याचार केला. व बदलापूरची बातमी घेत असताना भाजपाच्या संस्थाचालकाने महिला पत्रकाराचा विनयभंग केला. संस्थाचालक म्हात्रे नामक व्यक्तीने म्हटले की जसं काही तुझ्यावरच बलात्कार झाला अशा बातम्या तू घेत आहेस. बदलापूरच्या घटनेमध्ये पोलीस प्रशासनाने दबावापोटी त्या चिमुरडीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक शितोडे यांनी 12 तास लावले. गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचाराच्या केसेस खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशा केसेस तात्काळ दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वरील अत्याचार पीडितांना न्याय देण्यात यावा. तसेच बलात्काराच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात याव्यात. पीडितांना योग्य तो सरकारी वकील देण्यात यावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. संपूर्ण मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, महिला जिल्हाध्यक्षा अनिता सोनवणे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बळसाने, धुळे महिलाध्यक्षा सुनीता गोपाळ, पल्लवी गोपाळ, जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंदवे, विशाल वाघ, सुनील वानखेडे, गोपाल शिरसाट, गोरख अहिरे व महाविद्यालयीन तरुण उपस्थित होते. आज रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या तर्फे आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला शाळेच्या, कॉलेजेसच्या महिला देखील आलेल्या होत्या. विषय असा आहे, गेल्या आठवड्यात 9 ठिकाणी ते 10 ठिकाणी बलात्कार झालेले आहेत. महिलांवर बलात्कार झालेले आहेत, महिलांचा विनयभंग झालेला आहे, लहान मुलींवर बलात्कार झालेला आहे, अगदी 4.5 वर्षाच्या मुलींवर शाळेत बलात्कार झालेला आहे. त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तिथे देखील शिक्षकाकडून 6 वर्षाच्या 6 मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करत आहेत. विषय असा आहे, बदलापूर घटने येथे 2 चिमुरडींवर एका नराधमाने बलात्कार केला. त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे अशी आमची मागणी आहे. जय हिंद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अफलातून आंदोलने करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीकृष्ण बेडसे यांनी अजून एक भन्नाट आंदोलन करून शासन प्रशासनासह जनतेचं लक्ष वेधलं. चक्क रस्त्यावर आंघोळ करून त्यांनी केलेल्या आंदोलनाची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. 4 वर्षांपूर्वी केंद्राच्या अमृत योजनेत 170 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचं काम सुरू झालं. पण निकृष्ट कामामुळे गटारीच्या चेंबरमधून लाखो लिटर पावसाचं जमिनीत साठलेलं पाणी निघत आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार श्रीकृष्ण बेडसे यांनी भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून आंघोळ करून निषेध व्यक्त केला. यापूर्वी देखील बेडसे यांनी पोलीस मुख्यालयासमोरील रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी घाण पाण्यात पोहून आंदोलन केलं होतं. ते आंदोलन पोहून होतं तर हे आंदोलन न्हावून करण्यात आलं. हे आंदोलन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. अगदी विदेशातून देखील या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया आल्या होत्या. आता चेंबरच्या पाण्यात बेडसे यांनी केलेल्या आंदोलनाची देखील सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. भुयारी गटाराचं काम चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून.
हे भुयारी गटारामध्ये इतकं लाखो लिटर पाणी वाया जात आहे, हे निकृष्ट दर्जाचे काम आहे, याची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. अन्यथा जन आंदोलन करू. महापालिकेकडे लक्ष देत नाही म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी जाहीर धिक्कार व्यक्त करतो. हे आंदोलन करून मी त्यांचा धिक्कार व्यक्त करतो. म्हणून लवकरात लवकरची भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. शिवाय त्यांना CBI मार्फत चौकशी केली पाहिजे. अन्यथा श्रीकृष्ण बेडसे जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. पॉलिग्राफी टेस्ट केली पाहिजे, जेणेकरून आम्हाला करणारा न्याय मिळेल. हा भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे, म्हणून लवकर हे केलं पाहिजे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.